महाराज म्हणतात की आपल्या या जीवनामध्ये बोलल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. मग त्यासाठी काय म्हणतात ते, काय करू आता धरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थक लाजोन नवे हित, आले ते उत्तर बोलो स्वामी सवे, धीट नीट जीवे होऊनिया, तुका म्हणे मना समर्थाशी गाठी, घालावी हे मांडी थापटोनी. तर काय म्हणतात, देवा मी आता कशाची भीड धरू, कशाला भीड धरू, मी निशंकपणे निर्भयपणे तुझ्याशी बोलतो आहे. कोणी मुका राहिला तर त्याचे मन जाणणारा जगात कुणी नाही, जो बोलतो त्यालाच समजून घेतात. बोलल्याशिवाय जगात कोणतेच कार्य होत नाही. लज्जा धरल्याने हित साधत नाही. जीवाने धीट व्हावे. ज्यावेळी जसे बोलण्याचा प्रसंग येईल त्यावेळी ते बिंदिकच बोलावे. कधीही संकोच करू नये. अरे मना, अरे तुला भांडायचेच असेल तर क्षुद्र मनुष्याबरोबर भांडू नको, तर मांडीत थोपटून थेट समर्थाशी सामना कर. यामुळं तुझे हितच होईल. म्हणजे भांडायचं असेल तर अशा कोणत्याही लोकांशी नाही भांडायचं. आपला जो ईश्वर आहे, आपला जो देव आहे, आपला जो समर्थ आहे त्याच्याशीच तू भांड. म्हणजे त्यामुळं तुझ्या जीवनाचं हितच होईल. रामकृष्ण हरी.